मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे, आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता आलेला आहे. म्हणजेच मुलाखतीसह शिक्षक भरती याची निवड यादी तुमच्या प्रोफाईलवर आलेली आहे. ते तुम्ही आता लॉग इन करून बघायला पाहिजे. आता ही जी निवड यादी आहे, ही निवड यादी जेव्हा तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरले आणि मुलाखतीसह ऑप्शन घेऊन ज्या ज्या संस्थेला तुम्ही प्राधान्यक्रम दिलेला आहे, त्या संस्थेमध्ये ज्या विषयाची जागा आहे त्या एका विषयासाठी 10 लोकांना तिथं पाठवण्यात येईल. जर समजा 10 लोकांनी प्राधान्यक्रम दिलेला नसेल त्या संस्थेसाठी, तर त्यापेक्षा कमी म्हणजे जेवढे काही जे आपले हे आहेत शिक्षक उमेदवार आहेत, ज्यांनी तिथं प्रिफरन्स दिलेला आहे तेवढ्याच शिक्षक उमेदवारांना पाठवण्यात येईल. फॉर एक्झाम्पल एखादी यक्स नावाची संस्था आहे. या यक्स नावाच्या संस्थेमध्ये असं समजू आपण की एखादी बीएससी मॅथ बीएड ची जागा आहे 9 आणि 10 साठी या गटासाठी. मग तिथं जर दोनच लोकांनी प्राधान्यक्रम त्या संस्थेला जर दिला असेल तर तिथं दोनच लोक पाठवल्या जातील, दोनच शिक्षक उमेदवार तिथं पाठवल्या जातील. जरी नियम हा एकाच 10चा आहे, परंतु यक्स या संस्थेला प्राधान्यक्रम फक्त दोनच शिक्षक उमेदवारांनी दिलेला आहे. अशा वेळेस तिथं दोनच उमेदवारांना पाठवल्या जाईल आणि दोन पैकी एका उमेदवाराचं तिथं सिलेक्शन मुलाखत घेऊन होणार आहे आणि त्या मुलाखतीसाठी 30 गुण त्यांनी दिलेले आहेत. आणि त्या 30 गुणांची मी अगोदर सुद्धा चर्चा केलेली आहे. जी एसओपी शासनाकडे त्यांनी पाठवली होती, त्या एसओपी ला सुद्धा आता मान्यता मिळालेली आहे. हे सुद्धा आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे मित्र. चला तर आज जे शिक्षक भरतीबाबत जे नवीन पत्र निघलेलं आहे, प्रसिद्धी पत्रक या पवित्र पोर्टलवर आलेलं आहे, त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून चर्चा करायची आहे. आणि हे जे पवित्र पोर्टल, हे जे प्रसिद्धी पत्रक आहे जे पवित्र पोर्टलवर आलेलं आहे, ते आज म्हणजे 7/8/2024 ला आलेलं आहे. त्या पवित्र पोर्टलवरील प्रसिद्धी पत्रकाचं आपल्याला वाचन करून त्यावर मित्र आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर मी आता फार जास्त वेळ घेत नाही. ते जे प्रसिद्धी पत्रक आहे किंवा शिक्षक भरतीविषयीचं जे नवीन परिपत्रक आहे ते मी आता या स्क्रीनवर शेअर करतो. आपण त्याचं रीडिंग करूया. रीडिंग करून त्याच्यावर आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र चर्चा करायची आहे. म्हणजे तुम्हाला कुठली आता याच्या पुढची कृती करायची आहे ते सुद्धा आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे मित्र. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला आपण जरूर सबस्क्राईब करा. तर ते जे पवित्र पोर्टलवर आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे ते मी आता इथं मित्र शेअर करतोय. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे त्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बघा मी गुगलवर जातोय. गुगलवर गेल्यानंतर आपल्याला आपली जी वेबसाईट आहे महा टीचर रिक्रुटमेंट यावर जायचंय. इथं गेल्यानंतर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट आहे, त्यावर आपण क्लिक करूया. हे पूर्ण पेज आपल्याला लोड होऊ द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जे आजचं लेटेस्ट शिक्षक भरती विषयीचं पवित्र पोर्टलवर जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्यावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचं रीडिंग करायचं आहे. ते पूर्ण आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा महा टीचर रिक्रुटमेंट 2022 यावर मी आता गेलेलो आहे. कारण आता कसं आहे प्रत्येक उमेदवार या साईडवर आहे, त्यामुळे ही साईड थोडीशी स्लो झालेली आहे म्हणून आपल्याला थोडस वेट करावं लागते. तर ते जे नवीन प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्धी पत्रक
न्यूज बुलेटिन मध्ये आलेला आहे. पवित्र पोर्टलवर जे न्यूज बुलेटिन आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा त्याचं रीडिंग करू शकता, त्याला डाउनलोड करू शकता आणि त्याचं वाचन सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्याच्यामधला आपल्याला प्रत्येक जो काही मुद्दा आहे पॉइंट टू पॉइंट त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्र हो. तर ही साईट आता इथं हे जे पेज आहे नवीन पेज हे आता इथं ओपन झालेलं आहे आणि इथे आणि न्यूज बुलेटिन दिलेलं आहे. यावर मी क्लिक करतोय. बघा, या न्यूज बुलेटिन वर क्लिक केल्यानंतर इथं जेवढे परिपत्रक त्यांनी आजपर्यंत या साईटवर टाकलेले आहेत ते सर्वच्या सर्व इथं आपल्याला दिसतील. त्यापैकी आपल्याला आजचं जे परिपत्रक आहे ते इथं आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि त्या परिपत्रकाचं आपल्याला म्हणजे वाचन करून त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो. तर ते जे पेज आहे ते पेज आता लोड होते आहे. ते पूर्णपणे लोड झाल्यानंतर आपल्याला ते परिपत्रक वाचायचं आहे आणि त्यावर चर्चा करायची आहे. बघा, पुनश्च एकदा सांगतो, जे आपले शिक्षक उमेदवार मुलाखतीसह या राऊंडची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हा एक आता गोल्डन चान्स आहे. म्हणजेच आपण असं म्हणू की ज्या काही आपल्या अनुदान प्राप्त शिक्षण संस्था आहेत त्या अनुदान प्राप्त शिक्षण संस्थेमधली मुलाखतीसह ही जी भरती आहे ती भरती आता सुरू झालेली आहे. त्याची निवड यादी तुमच्या प्रोफाईलला आलेली आहे. बघा, वेगवेगळ्या शिक्षण संस्थेची निवड यादी आलेली आहे. त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट करून तुम्हाला मुलाखतीचा दिवस, त्याची जो काही तारीख, दिवस आणि वेळ तुम्हाला घ्यायची आहे. बघा, तर बघा, हे 7 ऑगस्ट 2024 परिपत्रक आहे. यावर मी क्लिक करतोय. इथे हे परिपत्रक ओपन होते आहे. बघा, हे ते परिपत्रक आहे. हे 7/8/2024 परिपत्रक आहे मित्र. बघा, हे परिपत्रक आहे. दिनांक 7/8/2024 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीशिवाय या प्रकारातील 16,799 या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. म्हणजे हे मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये यांनी 16,799 शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे मुलाखतीसह. आता मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, टप्पा अनुदानावरच्या शैक्षणिक संस्था आहेत, अनुदानास पात्र शैक्षणिक संस्था आहेत, यांच्या प्रोफाईलला मुलाखत घेण्यासाठी त्यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीला अनुसरून, त्या जाहिरातीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयाला अनुसरून त्यांच्या प्रोफाईलला निवड यादी पाठवण्यात आलेली आहे. 1:10 या प्रमाणात. जर 1:10 उपलब्ध नसतील तर कमी सुद्धा ते उमेदवार तिथं हजर राहतील. आणि तशीच जी काही निवड यादी आहे ती प्रत्येक उमेदवाराच्या प्रोफाईलला सुद्धा पाठवलेली आहे. त्यांनी लॉग इन करून ती पाहून घ्यायची. पाहिल्यानंतर संबंधित संस्थेसोबत तुम्हाला संपर्क साधायचा आहे. त्यानंतर पुढे असं दिलंय त्यांनी, बघा, पुढचा पॉइंट आपल्याला इथं रीडिंग करायचा आहे तो आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येते. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एक सूत्रता, युनिफॉर्मिटी राखण्याच्या दृष्टीने व उमेदवाराचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करण्यात येत असून यासाठी शासन पत्र दिनांक 6/8/2024 अन्वये SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केली आहे. बघा, एक 6/8/2024 ला
जे काही परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार ही जी एसओपी आहे ही निश्चित केलेली आहे. कारण या अगोदर काय झालं माहितीये का, 2019 ला सुद्धा शिक्षक भरती झाली. त्या शिक्षक भरतीच्या वेळेस यांनी सांगितलं की 15 गुण तुम्हाला अध्यापन कौशल्यासाठी दिलेले आहेत आणि 15 गुण तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू साठी दिलेले आहेत. मग त्या संस्था चालकांनी आपापल्या स्तरावर जशी त्यांना कार्यपद्धती वाटते ती कार्यपद्धती त्यांनी अवलंबली आणि जेवढे त्यांना एकाच 10 उमेदवार दिले होते त्यापैकी एका उमेदवाराची निवड केली. मग हे काय झालं माहितीये का, तेव्हा त्याला प्रोसेस नव्हती, अशी एसओपी नव्हती, त्यामुळे प्रत्येक संस्थेने आपापल्या परिणिती पद्धत राबवली. पण आता तसं यांना करता येणार नाही. आता त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये एक सूत्रता येण्यासाठी त्यांनी एक एसओपी ठरवलेली आहे आणि ती प्रत्येक संस्थेला ती एसओपी पाठवण्यात येईल आणि त्या एसओपी नुसारच त्यांना 30 गुण जे आहेत ते 30 गुणांपैकी ते गुण कसे द्यायचे त्या उमेदवाराला ते त्या एसओपी नुसार द्यावे लागतील. म्हणजे आता सर्व संस्थेला एका चापुरीबद्ध पद्धतीने हे गुण द्यायचे आहेत, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे संस्थेवर अवलंबून नाहीये, सर्व संस्थेला त्यांनी एक एसओपी दिलेली आहे आणि त्या एसओपीचा अवलंब करूनच त्यांना गुणांची विभागणी तिथं करावी लागणार आहे. आणि ही एक सूत्रता यावेळेस त्यांनी आणलेली आहे. हा एक याच्यामध्ये फार मोठा नवीन बदल त्यांनी केलेला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलंय, ते परिपत्रक होतं 60/2024 आहे मित्र. पुढे त्यांनी दिलेलं आहे, मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी या गटातील शिक्षण सेवक शिक्षकाच्या 4879 जागा आहेत. रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच्यामध्ये एकूण संस्थेची संख्या त्यांनी दिलेली आहे 1096. व्यवस्थापनातील 4879 रिक्त पदांसाठी 7805 उमेदवाराची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. म्हणजे एका उमेदवाराला त्यांनी जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रम दिलेले आहेत. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव 11 शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही, अशा शैक्षणिक संस्थांतील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे. हा एक त्यांनी पॉइंट दिलेला आहे की त्यांनी असं म्हटलंय की नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव 11 शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदांसाठी उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही, हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मान्य उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा. निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. बघा, निवड कशी करावी यासाठी पवित्र पोर्टलवर ज्या संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना एसओपी पाठवण्यात आलेली आहे आणि निवड यादी सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. आणि ही जी निवड यादी आहे संबंधित जे काही शिक्षक उमेदवार आहे त्यांना सुद्धा त्यांनी पाठवण्यात आलेली आहे की तुम्हाला कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही जे प्राधान्यक्रम दिले होते त्यापैकी कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू साठी हजर राहायचं आहे. त्या शैक्षणिक संस्थेचे नाव सुद्धा तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत आणि होऊ शकते त्याच्यामध्ये की त्या शैक्षणिक संस्थेचं जे व्यवस्थापक मंडळ आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष असतात, सचिव असतात, त्यांचे मोबाईल क्रमांक सुद्धा असू शकतात किंवा त्यांची मेल सुद्धा तिथे दिल्या जातात. त्या मेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्या मोबाईलच्या द्वारे त्यांना टेक्स्ट मेसेज पाठवून तुम्ही त्यांना इंटरव्ह्यूची तारीख मागून घेऊ शकता आणि इंटरव्ह्यूचा वेळ सुद्धा तुम्ही मागून घेऊ शकता. दुसरा पर्याय आणखी की तुम्ही जर ती जवळ संस्था असेल तुमच्या याच्यापासून तर तुम्ही त्यांना पर्सनल सुद्धा जाऊन त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांना भेटू शकता आणि त्यांना ती लिस्ट तुम्ही दाखवू शकता की तुमच्या संस्थेमध्ये या पदासाठी निवड यादीमध्ये माझं नाव आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे, तर त्यामुळे मी कोणत्या तारखेला आणि किती वाजता तुमच्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी येऊ आणि कुठं यायचं तो स्पॉट सुद्धा तुम्ही त्यांना
म्हणजे त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेऊ शकता. असं त्यांनी हे तुमच्यावर म्हणजे हे उमेदवाराची जबाबदारी हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. ही संस्थेची जबाबदारी नाही. होऊ शकते संस्था तुम्हाला एखादा मेल सुद्धा पाठवेल, पण ही आपली जबाबदारी आहे. संबंधित शिक्षण संस्थेचं जे काही सन्माननीय विश्वस्त मंडळ असते, त्या विश्वस्त मंडळाचं जे काही समजा कार्यालय असेल किंवा त्यांच्या ज्या काही शाळा असतील, त्यांच्या मुख्याध्यापकांना भेटून, त्यांच्या संस्था अध्यक्षांना भेटून तुम्ही तुमची वेळ घ्यायला पाहिजे. ही संबंधित जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जबाबदारी आहे. तुम्हाला ज्या काही शिक्षण संस्था तुमच्या लिस्टमध्ये तुम्हाला अलॉट झाल्या असतील त्यांना तुम्हाला भेटावं लागणार आहे. म्हणून यांनी असं दिलेलं आहे, सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मान्य उच्च न्यायालयातील विविध याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा. हा महत्वाचा पॉईंट आहे. निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. म्हणजे ज्या शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिरात दिलेली आहे आणि त्यांना निवड यादी पाठवण्यात आलेली आहे, त्या शैक्षणिक संस्थांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जे आम्ही तुम्हाला गाईडलाईन्स दिलेली आहे पोर्टलवर, त्या गाईडलाईन्सचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. हे सुद्धा या परिपत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे. निवड प्रक्रियेदरम्यान बघा, निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जर समजा ती एसओपी पाठवलेली आहे शैक्षणिक संस्थेला किंवा ज्या काही पवित्र पोर्टलवर त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत, त्या सूचनेविषयी जर संबंधित शैक्षणिक संस्थेला काही अडचण असेल तर ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची जाहिरात मान्य केलेली आहे त्या शिक्षणाधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधावा, असं त्यांनी स्पष्ट इथं दिलेलं आहे. ही जी सूचना आहे ही शिक्षण संस्थेसाठी आहे, शिक्षक उमेदवारासाठी नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावे. शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रार अर्जाची शहानिशा तातडीने करावी व 3 दिवसात, किती दिवसात, 3 दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा. संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी 3 दिवसात अशा अपिलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी. मित्रांनो, निवड प्रक्रिया जेव्हा होणार आहे, कारण आता एका पोस्टसाठी 10 उमेदवार होऊ शकते. जर 10 लोकांनी प्राधान्यक्रम नसेल दिला तर 7 लोकांचा असेल तर 7 लोक येतील, तिथं 5 येतील, 6 येतील, 3 येतील, 2 येतील, कितीही तिथं लोक येऊ शकतात, पण मॅक्झिमम 10 येऊ शकतात. आणि 10 प्राधान्यक्रम तुम्हाला आले असतील, जेवढे तुम्ही दिले त्याच्यापैकी 10 प्राधान्यक्रम तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. मग या निवड प्रक्रियेदरम्यान जर तुम्हाला असं समजा काही असं वाटलं की हे निवड प्रक्रिया व्यवस्थित झालेली नाही, तुमच्यावर काही अन्याय झालेला आहे, तर मग या अन्यायाची दाद तुम्ही कोणाकडे मागावी? तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की संबंधित जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहे प्राथमिक किंवा माध्यमिक यांच्याकडे तुम्ही दाद मागू शकता. पण जो तुमच्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्याय जो झालेला आहे तुमच्यावर त्याविषयीचा जो काही विनंती अर्ज आणि तो सबळ पुरावा त्याला तुम्हाला द्यावा लागेल. तो पुरावा देऊनच तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याकडे तुमच्यावर झालेल्या अन्यायाविषयी अर्ज करू शकता, विनंती अर्ज तुम्ही देऊ शकता. आणि संबंधित जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांना हे बंधनकारक त्यांनी केलेलं आहे की तुम्हाला 3 दिवसात त्यावर निर्णय द्यावा लागेल. जर समजा त्या शिक्षणाधिकाऱ्याने 3 दिवसात जर प्रचलित नियमानुसार जर तुम्हाला काही न्याय दिला नाही तर तुम्ही संबंधित विभागाचे जे काही शिक्षण उपसंचालक असतात त्यांच्याकडे विनंती अर्ज करू शकता. त्याला सबळ तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे तुम्ही त्याला लावायला पाहिजे आणि माझ्यावर या संस्थेने असा असा अन्याय केलेला आहे, तो अन्यायाची तक्रार तुम्ही शिक्षण उपसंचालकाकडे सुद्धा करू शकता. जर शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानुसार तुमचं समाधान झालं नसेल तर.
हे सुद्धा इथे एक महत्वाचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे. मित्र, हे लक्षात घ्या. निवड प्रक्रियेदरम्यान जर कोणत्याही शिक्षक उमेदवारावर काही अन्याय झाला असेल आणि त्यांच्याकडे त्याचा सबळ पुरावा असेल तर सुरुवातीला त्यांनी जिल्ह्याचे प्राथमिक म्हणजे प्राथमिकचा जो 1 ते 5 किंवा 6 ते 8 असेल तर प्राथमिककडे, 9, 10, 11, 12 असेल तर माध्यमिककडे किंवा शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तुम्ही तक्रार देऊ शकता. त्याला सबळ पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. त्यांना 3 दिवसात तुमच्यावर झालेला अन्याय दूर करावा लागणार आहे, असं त्यांनी स्पष्ट ताकीद इथं दिलेली आहे. ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शकरित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. कोणत्याही बाह्य दबावास, प्रलोभनास बळी पडू नये. आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे की त्यांनी असं सांगितलंय की ही सर्व जी प्रक्रिया आहे निवडीची ही पारदर्शकपणे पार पडावी आणि यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत. सर्वच घटक यामध्ये शिक्षक उमेदवार सुद्धा आलेले आहेत. शिक्षक उमेदवारांनी सुद्धा ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर त्यानंतर पुढे त्यांनी दिलंय, शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्त समितीकडे त्यांनी हा मेल दिलेला आहे. मित्र, या मेलवर सबळ पुराव्यासह बघा इथं निवारण दिलेलं आहे. सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विविध नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप ईमेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत. विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मग ही निवड यादी डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की ही निवड यादीमध्ये आपल्यावर काही अन्याय झालेला आहे तर तुम्ही 7 दिवसाच्या आत तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे. त्यासाठी त्यांनी हा जो आहे ईमेल, हा ईमेल इथं दिलेला आहे. या ईमेलवर तुम्ही ती तक्रार वैयक्तिक नोंदवू शकता. ग्रुपनी तक्रार नोंदवायची नाही, तिची ती दखल घेतल्या जाणार नाही त्या तक्रारीची, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ही जी तक्रार आहे ही तुम्हाला निवड यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आत या ईमेलवर तुम्हाला ती तक्रार करायची आहे. मित्र, हे इथं सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा त्यांनी दिलेला आहे. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोक्ताधारकांनी नोंद घ्यावी. बघा मित्रो, मुलाखतीसह ही जी हा जो पर्याय होता याच्यामध्ये जी निवड यादी आहे त्या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचे नाव आहेत त्यांना त्यांचं पवित्र पोर्टल मार्फत हार्दिक अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यांना बेस्ट लक माझ्याकडनं. त्यांनी एकच काम करायचं आहे, आता आपला जो युजर नेम आहे पवित्र पोर्टलवर जायचं, युजर नेम आहे तुमचा, त्याच्यानंतर लॉग इन करायचं, कॅप्चा टाकायचं, लॉग इन करून तिथं लिस्ट आलेली आहे त्या लिस्ट त्यांनी प्रिंटआउट काढून घ्यायची. प्रिंटआउट काढल्यानंतर ती लिस्ट नीट वाचायची. वाचल्यानंतर संबंधित संस्था चालकांशी संपर्क साधायचा आहे. संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्ही मुलाखतीसाठीची तारीख तुम्हाला घ्यायची आहे, वेळ घ्यायचा आहे, त्या वेळेवर तुम्हाला तयारीनिशी तिथं जायचं आहे. मुलाखतीला जात असताना आपलं सर्व कागदपत्राचं फाईल आपल्याला सोबत न्यायचं आहे. त्यासोबत एक झेरॉक्सचे 2 बंच सेल्फ अटेस्टेड तुम्हाला सोबत न्यायचे आहेत. आणि तुम्हाला अध्यापनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तयारीने जायचं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या वर्गाला समजा 9-10 असेल, जर तुम्हाला 10वीवर पिरियड घ्यायचा असेल तर 10वीचा एखादा लेसन तुमच्या विषयाचा तुम्ही तयारी करून जायला पाहिजे. आणि जो काही तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये जे जे तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याची तुम्ही सुद्धा नीट उत्तरं द्यायला पाहिजेत. म्हणजेच आपल्याला 30 पैकी जास्तीत जास्त गुण मिळतील. कारण 30 गुणावर आता सिलेक्शन आहे, हे लक्षात घ्या. कारण टॅटचे गुण आता तुमचे बाद झाले. टॅटचे गुण हे फक्त निवड यादीपर्यंत आहेत. निवड यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर टॅटची गुणवत्ता संपली. आता 30 मार्काची जी काही गुणवत्ता आहे त्याच्यामधनं तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे आपण आता इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तर पुन्हा एकदा मित्र, तुमचं जे काही मुलाखतीसह निवड यादीमध्ये ज्या शिक्षक उमेदवारांचं नाव आलेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो.
त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथं आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढेही सुद्धा आपल्याला अशा प्रकारची जी काही माहिती येते ती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समकक्ष चर्चेसाठी घेतोय. धन्यवाद.